पहा अगदी आपण पहिला या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला दर्जाचा खेळ राहिला त्या गोलंदाजाचा. खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ राहिला. गोलंदाजी किफायती राहिली आणि बघता बघता त्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये विकेट मिळवल्या. तब्बल 6. टीम आहे कोमलवाडी आणि गोलंदाज आहे वसंत ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील. तर वसंत या अगदी विकेट हॅट्रिक देखील त्यांच्या माध्यमातून घेतली गेली. एक चांगल्या दर्जाचा खेळ राहिला. टॉप ऑर्डरची गोलंदाजी, परंतु या स्पर्धेमध्ये भावेशला पहिलं प्राधान्य मिळत होतं आणि वसंतला त्यानंतर निश्चित अगदी आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला दर्जाचा खेळ राहिला. एक रिले एंट्री मिळाली ती म्हणजे कोमलवाडी टीमला आणि बघता बघता मित्रांनो त्या खेळाडूनं अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ गोलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजी करत असताना 6 विकेट मिळवल्या आणि निश्चित अगदी या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरला गेला वसंत या आणि मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल जगन्नाथ ठोंबरे यांना विनंती करतो. दादा या आपल्या शुभ असते इथे आपण देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा वसंतला. हे अगदी आपण पाहू शकाल. एक चांगला खेळ राहिला मित्रांनो. सर्वांना विनंती आहे जरूर, कारण सर्व खेळाडू आपण एकमेकांचा आदरच करणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं चेंडू खेळून काढले 20 आणि धावा बनवल्या 68. कमालीची बॅटिंग, कमालीचा खेळ राहिला. मेगा फायनल पर्यंत पोहोचता पोहोचता थोडंसं पेस पडून पडलं. टीम आहे आंबेवाडी आणि खेळाडू आहे विनोद. तर विनोद ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी वायकूदादा पारदी यांना विनंती करेल. दादा या आपल्या शुभ असते इथे आपण विनोदला देत आहोत उत्कृष्ट फलंदाज. एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली विनोदची. बघता बघता जर पाहिला विनोदचा जो खेळ आपण पाहिला आणि वायकूदादा पारदी यांना विनंती करतो या बाबा आपल्या शुभ असते इथे या स्पर्धेसाठी जर पाहिला एक स्मार्ट वॉच, त्यानंतर आणि एक ट्रॉफीज घेऊन इथे आपण करागणले पारितोषिक देत आहोत विनोदला. चांगला खेळ राहिला, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मित्रांनो निश्चित अगदी आपण आता सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे वळणार आहोत. कारण की सांघिक पारितोषिक सोहळा जो आपण पाहतो यामध्ये देखील आपल्याला 5 संघ पाहायला मिळालेत. तर सांघिक पारितोषिक सोहळ्याला सुरुवात करण्या अगोदर एक आमचे ऑफिशियल पंच राहिले आणि त्या ऑफिशियल पंचांचा आम्ही करत आहोत उत्तेजित माल सन्मान. अर्थात अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक मैदानं गाजवली. आज देखील या स्पर्धेमध्ये गेल्या 3 रात्रीमध्ये डोळ्यामध्ये काजळ धरून चांगली पंचांची भूमिका हारी दोरे यांचा हा मान सन्मान आम्ही इथे करत आहोत. आणि ते अनिल दादा यांना विनंती करतोय, नरेश दादा इंदे यांना विनंती करतो या आपल्या शुभाचा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा मित्रांनो खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही पाहिली, तुम्ही आम्ही अनुभवली. देशी स्पर्धा परंतु नाईटच्या स्पर्धेमध्ये जी लाईट्स आपण पाहिली खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने सुई पडली तर सुई शोधून घ्यावी असे आमचे लाईट्समॅन. आपला कुठलाही प्रतिनिधी कोणी असेल तर या आपण लाईट्समॅन आपला देखील केला जाईल हा मान सन्मान. आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा.
इथे अगदी आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या दर्जाची लाईट्स आपण पाहिली आणि स्पर्धा प्रकाश झोतामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळाली. इथे आमचे लाईट्समॅन यांचा हा इथे मान सन्मान होत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे आपण बोलत आहोत. ज्यांचा खेळ पहिल्या रात्रीमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा राहिला, परंतु खऱ्या अर्थाने या शेवटच्या रात्रीमध्ये म्हणजे सुरुवात गोड झाली परंतु शेवट कडू झाला. अर्थात डिक्सल पाली हा संघ ठरतो या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा हकदार. या अगदी कॅप्टन खेळाडू आणि पारितोषिक सोहळा देण्यासाठी मी विनंती करेल गोमादादा पारधी यांना विनंती करतो. या आपल्या शुभ असते डिक्सल पाली या टीमला जाते 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. परंतु सर्व संघांना माझी विनंती आहे की शेवटपासून पहिल्या क्रमांकापर्यंत बक्षीस वितरण सोहळा आपण करणार आहोत. सर्वजण आता आपल्याकडे वेळ भरपूर आहे, सेल्फी काढायचे आम्हाला देखील माहित आहे, परंतु आपण सर्वजण 1 नंबरचं पारितोषिक सोहळा जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत कुणी जाऊ नका. कारण की स्पर्धा जेव्हा जेव्हा आपण पाहतो 1 नंबरची टीम अशी राहते, सर्व टीमसाठी टाळ्या वाजवत राहते, परंतु ज्यावेळेस 1 नंबरच्या टीमचं पारितोषिक देण्याची वेळ येते परंतु त्यावेळेस त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी कुणीच थांबत नाही, एकतर आयोजक आणि त्यानंतर फक्त त्यांचे खेळाडू. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कुणीही जाऊ नका. त्यानंतर मित्रांनो 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सोहळा आपण देणार आहोत. आणि खरं आपण 4थ्या क्रमांकासाठी चांगला खेळ राहिला तर म्हणजे कालच्या रात्रीमध्ये मला वाटतं एक्स्ट्रा बोलमध्ये आता भानसोली हा संघ ठरला आहे 4थ्या क्रमांकाचा हकदार. या अगदी भानसोली टीम या आपले सर्व खेळाडू घेऊन आले तरी चालतील. अगदी जर पाहिला चांगला खेळ राहिला परंतु कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिल्या सेमीफायनल मध्ये आणि तिथे मात्र 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. चांगला खेळ राहिला ते लाजतातच काय त्यांना खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे की नाईटची पहिली स्पर्धा खेळत होते आणि पहिल्या स्पर्धेमध्ये एवढं घरघरीत यश आलंय की आज गावामध्ये ट्रॉफी जाणार, आज गावामध्ये जल्लोष होणार. खऱ्या अर्थाने पहा छोटे छोटे मुलं आणि छोट्या छोट्या मुलांच्या माध्यमाला ही स्पर्धा आपण पाहिली. आणि ते जगनदादा पारधी यांना विनंती करतो, या आपल्या जगनदादा पारधी यांना सकारामदादा कळते या दोनही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेल की आपल्या शुभ असते इथे मात्र आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक बालसोली टीमला देत आहोत. अगदी पहा म्हटलं जातं प्रयत्न करत राहा, प्रयत्न केल्याने तुम्हाला यश मात्र मिळणार यात शंका नाही आहे. कारण की संकट येतात संकट जातात परंतु संकटामध्ये स्वतःला सिद्ध करत राहा आणि सिद्ध करत राहत असताना इथे स्वतःला ज्या पद्धतीने आपण बनवाल त्या पद्धतीनं बनवलं गेलं फणसोली टीमच्या या युवा खेळाडूंना आणि आज गावामध्ये ट्रॉफी जाणार. इथे खऱ्या अर्थाने निश्चित चांगला खेळ राहिला. त्यानंतर मित्रांनो जाऊया या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. कालच्या दिवसामध्ये मोकार झाडा आणली, मोकार नाचलं वाकडं तिकडे. आज काय झालं मिस झाली का नाही काय झाली. अर्थात आंबेवाडी हा संघ ठरला 3ऱ्या क्रमांकाचा हकदार आणि 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस वितरण सोहळा करण्यासाठी मी विनंती करेल प्रकाशदादा हिंदेला आणि नरेशदादा पारधी या दोनही व्यक्तिमत्वांना माझी विनंती आहे की या आपल्या शुभ असते इथे मात्र 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सोहळा आपण आंबेवाडी टीमला जे मात्र वितरित करणार आहोत. चांगला खेळ राहिला कालच्या रात्रीमध्ये परंतु कुठेतरी जर पाहिला तर सेमीफायनल मध्ये आपल्याला माघार घ्यावी लागली. कारण की सेमीफायनल मध्ये कुठेतरी आपल्या मनाच्या विरुद्ध दिशेने खेळ पाहायला मिळाला आणि ते आपण पाहू शकाल प्रकाशदादा हिंदेळे आणि नरेशदादा पारधी. खऱ्या आता निश्चित या दोन व्यक्तिमत्वांचा शुभ असते पारितोषिक सोहळा आपण देत आहोत. त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने मोरया इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 2य क्रमांकाचं पारितोषिक अर्थात रनरअप संघ ठरला आहे तो म्हणजेच धामणी. तर या स्पर्धेचा 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सोहळा जाते धामणी टीमला आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी नरेशदादा हिंदेळे आणि अनिलदादा पारधी यांना विनंती करेन या आपल्या शुभ असते 2य क्रमांकाचं पारितोषिक रनरअप संघ ठरला आहे तो म्हणजे धामणी आणि धामणी टीमला देण्यासाठी या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन. या अगदी नरेशदादा हिंदेळे आणि अनिलदादा पारधी या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेल आपल्या शुभ असते इथे मात्र हे पारितोषिक सोहळा आपण देत आहोत ते म्हणजे धामणी टीमला. त्यानंतर सर्वांच्या नजरा लागल्या असतील सांघिक पारितोषिक झाली वेळ आली पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक परंतु इथे अजून वैयक्तिक पारितोषिक एक राहिलं त्याचं शिक्का कुणाच्या नावावरती राहणार. सर्वांच्या नजरा तर लागल्यात इथे खऱ्या अर्थाने अनेक खेळाडू चुरस लागली होती
तर सुरेश मध्ये आपण जर विचार केला, ज्यानं 34 चेंडू खेळून काढले आणि 34 चेंडूमध्ये 89 धावा कुठून काढल्या. एक आपल्या संघाला अनेक वेळा ज्यानं तारलं आणि बघता बघता फायनल मध्ये संघाला मात्र नेऊन नेलं आणि नेऊन पोहोचवलं. 34 चेंडू 89 धावा. टीम आहे कोंबडवाडी आणि खेळाडू आहे मोहन पारधी. ठरला आहे या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. चांगला खेळ राहिला कदाचित, आणि ते मोहनला देखील माहित नसेल, परंतु ज्या धावा आल्या कशा, त्या धावा कमी चेंडू खेळले परंतु मोठाले फटके केले. आणि पारितोषिक देण्यासाठी मी बबनदादा उघडे यांना विनंती करतो, या आपल्या शुभ असते इथे मात्र आपण देणार आहोत मोहन पारधीला या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज. अगदी आपण पाहू शकाल चांगला खेळ राहिला आणि चांगला खेळ दाखवला. बघता बघता जर पाहिला या स्पर्धेमध्ये खेळ आपल्या संघाला नेला. आज खऱ्या अर्थाने मोहन पारधीला मनाला शांती वाटली असेल, कारण की संपूर्ण हंगाम गाजवला परंतु यश मात्र पदरामध्ये पडत नव्हतं. स्पर्धेची आणि संघाची ही शेवटची टुर्नामेंट नाईटची होती आणि तिच्यामध्ये यश मिळालं. तर निश्चित जाऊया, या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजे टीम कोंबडवाडी. आणि इथे सर्व खेळाडूंना विनंती आहे की या कोंबडवाडी टीमचे खेळाडू आणि इथे बक्षीस वितरण सोहळा करण्यासाठी झिगरी ग्रुपचे सर्व अंकुशदादा टोमरे आणि बबनदादा उघडे या दोनही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेल, या आपल्या शुभ असते इथे पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक सोहळा जो आपण इथे मात्र देणार आहोत. निश्चित अगदी आपण पाहू शकाल इथे सर्व खेळाडू कदाचित जर पाहिला या ना मानव काय रे नेमका होता गोंड ओरिजिनल आहे का डुप्लिकेट चिपकवलाय लेट दिसला जमाला, परंतु निश्चित अगदी आपण पाहू शकाल चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. लेट का होईना परंतु थेट, कारण की सीझन जरी आपली पाहिली आपल्या मनाच्या विरुद्ध झाली, परंतु इथे मनाच्या विरुद्ध होत असताना चॅम्पियन इथे माझा टीम कोंबडवाडी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चित चांगला खेळ करत असताना चॅम्पियन ठरले. बोला गणपती बाप्पा. अगदी निश्चित पद्धतीने राकेशदादा कवटे आणि वसंत स्टेशन ठाकूरवाडी झिगरी ग्रुप यांच्या माध्यमातून साकारलेली स्वप्न आणि साकारलेली स्पर्धा आज बघता बघता आपण पाहिली ते म्हणजे भावी आमदार चषक. आणि स्पर्धा इथे अतिशय गुन्हा गोविंदाने इथे संपन्न झाली. तर आता सर्व खेळाडूंच्या माध्यमातून सर्व आमचे लाईव्ह टीम, त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर, आमचे लाईट्समॅन, आमचे ऑफिशियल पंच, आमचे कॉमेंटेटर सर्वांच्या वतीने मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतोय की आम्हाला इथे काम करण्याची संधी मिळाली. आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषाने पुढच्या वर्षी येईल. या वर्षामध्ये इथे अशी संपन्न होते असं मी जाहीर करतोय आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.